रायगडचा वरंद घाट 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद. रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिसूचना जारी. पावसाळी खबरदारी म्हणून रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्णय. अहमदनगर मनमाड महामार्गावरती विळद बायपास ते पुणथंबा फाट्यापर्यंतची अवजड वाहतूक 21 जुलैपर्यंत पर्यायी मार्गाने वळवली. रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे आदेश. नागपूरच्या मतदार याद्यांमध्ये मोठे घोळ. 2021च्या तुलनेमध्ये सुमारे 1,94,000 मतदारांची नावं मतदार यादीमधून गहाळ. एका महिन्याच्या आत ही नावं मतदार याद्यांमध्ये जोडण्यात यावी, भाजपची मागणी. अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी यशवंत डांगे यांची नियुक्ती. 2 दिवसांपूर्वी देविदास पवार यांची झालेली बदली रद्द. यशवंत डांगे यांची नव्यानं नियुक्ती. बीडमध्ये शांतता रॅलीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त. 250 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह एसआरपीएफ आणि आरसीपीचे 3 युनिट तैनात. बीडमध्ये मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवरती शहरातील शाळांना सुट्टी जाहीर. शिक्षणाधिकाऱ्यांच्या सर्व प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना सूचना. जालन्याच्या बदनापूर तालुक्यामधील वाकुळणी तांडा गावच्या रस्त्याची दुरावस्था. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. धुळे कोरडा विकास समितीचं धरणे आंदोलन. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर कामाची लवकर सुरुवात करावी, तसंच भूसंपादन लवकर सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार देण्याची केली विनंती. गोंदियाच्या महसूल कर्मचाऱ्यांचं राज्यव्यापी आंदोलन. काळ्या फिती बांधत सरकारचा निषेध. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याचा आरोप. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी महाविकास आघाडी आक्रमक. वर्ध्यामध्ये आशा वर्करचं धरणे आंदोलन. आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांच्या मानधनामध्ये वाढ करावी आणि त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची केली मागणी. अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाचा रास्ता रोको. प्राध्यापक रामचंद्र भराडे यांच्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून हा रास्ता रोको. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीसाठी मुंडन आंदोलन. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर करण्यात आलं मुंडन आंदोलन. अकोल्यामधल्या महानगरपालिका उर्दू क्रमांक 1 शाळेमध्ये 8 विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न. अपहरणाचा प्रयत्न शिक्षकांनी हाणून पाडला. महिलेनं 8 विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि कचोरीचं आमिष देत सोबत न्यायचा प्रयत्न केलेला होता. अकोल्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामधील 2 अभियंत्यांवरती विनयभंगाचे गुन्हे दाखल. कार्यालयामधील एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल. मूर्तिजापूरची घटना. नमस्कार. मन सुद्धा तुझं. ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली. हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली. लवकरच येतोय सीझन 2. मन सुद्धा तुझं. होई मन सुद्धा तुझं.